तर आपण पाहतोय केरळ सरकारचा हा शपथविधी सोहळा पार पडतोय। व्ही.डी. सतीशन हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। 10 वर्षांनंतर त्या ठिकाणी काँग्रेस आघाडीचं सरकार स्थापन होत आहे। तर सतीशन यांच्या मंत्रिमंडळामध्ये 14 नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली अशी माहिती आहे। यामध्ये 2 महिला मंत्री आहेत अशी ही माहिती आहे। तर या ठिकाणी राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिलेली आहे। व्ही.डी. सतीशन आता केरळचे मुख्यमंत्री असणार आहे। तर आपण पाहतोय या ठिकाणी तब्बल 10 वर्षांनंतर काँग्रेसचं हे सरकार असणार आहे। त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 14 नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे। आता व्ही.डी. सतीशन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे।